श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 28वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, नमस्कार. भगवंताला लक्ष्मीने प्रश्न विचारला, हे देवा, देवदेव ऋषिकेश, भक्तानाम भयप्रद. भक्तांना अभय प्रदान करणारे हे देवा, स्त्रीणाम केनोपचारेण तुष्टोसी त्वंजनार्दनः. हे प्रभू, आपण स्त्रियांचा उद्धार होण्याचा साधा सोपा सरळ मार्ग, कोणतीही व्रत, काही वैकल्य, एखादी कोणतीही गोष्ट न करता सुद्धा तिचा उद्धार कसा होईल हे मला सांगा. त्यावेळेला भगवान म्हणाले, हे बघ स्त्री ना, नारायण उवाच, नारीणाम परमो धर्मो भर्तृसेवा समो नहि. अनेक ग्रंथांनी मांडलेला विचार की स्त्रीला पती हेची जप, पती हेची तप, पती जगमानावे हो. पती जप तप जे काही आहे तो आपला पती. पती शुश्रूषणा देवा गता सर्वीत कल्मषः. सगळे पाप धुण्याचा एक मार्ग म्हणजे सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण. स्त्रिया ते दैवत भ्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवत आन, केले साधन जन्मवरी. स्त्रियांचं मुख्य दैवत आपले पती आहेत. पतीची आज्ञा, पतीची सेवा, जे काही आहे ते दैवत आपलं पती आणि पती संबंधित जे नाते आहेत या सगळ्यांशी एकोप्याने वागणं म्हणजे स्त्रियांचा मुख्य पतिव्रता धर्म आहे. हा ज्या स्त्रियांना सांभाळता आला त्या स्त्रियांनी त्यांच्याकडनं काही समजा नाही झालं, शक्य झालं तर करायचंच आहे, लक्षात ठेवा, टाळायचं नाही आहे. पण हे करत असताना भगवंताचं नाम असेल, दान असेल, स्नान असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना आपले पती हाही मुख्य स्त्रीचा देव असल्याने तिने त्याच्यावरही आपली श्रद्धा भक्ती पूर्ण त्याची आज्ञा मानणं गरजेचं आहे. तेव्हा शास्त्र सांगतं की आपण केलेल्या बाकी सगळ्या गोष्टींचं एक फळ विशेष तेव्हा प्राप्त होतं. अनेक जण मंडळी प्रश्न विचारतात की सगळं बायकांनाच का बरं सांगितलं, पुरुषांना काही कुठे सांगितलंच नाही. आदरणीय गंधे महाराज फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे, स्त्री ही शक्ती आहे, तिच्याशिवाय तो नाहीच पूर्ण होऊ शकत. खूप छान सांगायचे. महाराज म्हणायचे की तो बॉम्ब फुटतो केव्हा, जेव्हा ती वात पेटते, जेव्हा स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी जो व्याकरणाचा भाग आपण अभ्यासलेला आहे की तो काही करू शकत नाही. तो दिवा केव्हा प्रकाश देतो, जेव्हा ती वात पेटते. तो बॉम्ब फुटतो केव्हा, जेव्हा ती वात पेटते. महाराज सुंदर सांगायचे की अहो, एकाच्या तोंडामध्ये ती जीभ आणि एक दात म्हणजे तो, आणि अनेक जण होते म्हणून ते, त्या दोघांमध्ये संभाषण झालं. ते म्हणले जिभेला की अगं काय सारखं वळवळ वळवळ करत राहते, आम्ही बघ 32 जण आहेत, तुला कापून टाकू. तिने बघितलं असं का, समोरून एक गुंड येत होता म्हणे, ज्याच्या तोंडात हे चालू होतं त्याची जीभ हल्ली आणि तिने समोरच्या येणाऱ्या गुंडावर वसकून म्हणलं, ए गाढवा, काय चाललं तुझं. असं म्हणल्यावरती तो जो समोरून दुष्ट येत होता त्यांनी एक फाडकन ह्याच्या मुस्काडीत मारली. मारल्याबरोबर आता तो तसा बलवान होता, त्यांनी मारल्याबरोबर ह्याच्या तोंडातल्या 32 पैकी 2-4 खाली आले, 2-4 आत गेले, 2-4 हालायला लागले. मला सांगा, खरं म्हणजे जे काही अपशब्द बोलला होता ती कशाने, जिभेनी का दातानी? नाही ना. समोरचा म्हणला तुझी 32 खाली गेली, अहो त्यांची काय चूक आहे, पण ती ताकद तिची ताकद आहे. तो असं नाही म्हणाला की आण तुझी जीभ कातरतो किंवा तुझी जीभ अपशब्द बोलतीये मग तिचे तुकडे करतो. नाही हो मंडळी, स्त्री ही शक्ती आहे. आपण मागे पण पाहिलंय, शक्ती म्हटल्यावरती शक्तीला वलय आवश्यक आहे. बघा, आपण
कधी रिकामी तार बघितली का? इकडून तिकडे विद्युत वाहक नाही. आणि जी रिकामी आहे, जिला कोणतंही कवच नाही आहे, ती आपल्यापासून कितीतरी शेकडो फूट उंचावरती लावलेली असते. जिथे आपला हात लागतो तिथली वायरिंग कधी उघडी नसती का? कारण तिच्यातनं शक्तीचा संचार कायम चालू असतो. आणि जिच्यातनं शक्तीचा संचार आहे ना, तिला बोट लावणं ही सामान्य गोष्ट नाही हो मंडळी, नाही. मंडळी, ही स्त्री ही शक्ती आहे. शक्तीने जे काही करायचं ठरवलं ते नक्की होणार. आणि हे आजपर्यंत झालेलं आहे. म्हणून स्त्रीला जे काही असतील नियम असतील, जे काही व्रतवैकल्य असतील, तिच्या पुण्याईने, तिच्या त्या सामर्थ्याने संपूर्ण घर, आपल्याला माहिती आहे, आपण आजपर्यंत कितीतरी वेळा ऐकलं आहे की स्त्रीनी मनात आणलं तर यमाच्या दारातनं सावित्रीच्या रूपाने आपल्या सत्यदेवाला सुद्धा परत आणती आहे. म्हणून हे जे काही आहे, म्हणून स्त्रियांसाठी आहे. मंडळी, राग मानू नका. कारण काय माहिती आहे का, स्त्री कितीही काळ बदलला तरी शेवटी जे स्त्रीचे गुणधर्म आहे ते स्त्रियांमध्ये, आणि जे पुरुषांचे ते पुरुषांमध्ये असणारे, जे कार्य स्त्रियांचं आहे त्या स्त्रियांनाच करावं लागणार आहे. विज्ञान कितीही प्रगत झालं, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, 21वे आणि 22वे शतक जरी आलं तरी जे स्त्रियांसाठी आहे ते आहे, आणि जे पुरुषांसाठी आहे, जो अधिकार ज्याचा ते आपल्या आपल्या जागी योग्यच आहे. स्त्रियांसाठी मुख्य सेवा काय असेल तर पतीची सेवा, पतीची आज्ञा मान्य. तरी पतिव्रता धर्मरीती इतिहास वदे रमापती, तोची वदो श्रोतियांप्रती अनुपम्य स्थिती आगळी. याबद्दल लक्ष्मी, तुला एक इतिहास सांगतो. हे बघ, तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ, तेथील विप्र एक परम सुशीळ, नाम जाण धर्मशर्मा. धर्मशर्मा नावाचा एक द्विज काश्मीर देशामध्ये राहत होता. स्नान संध्या सत्पात्री, आचरण उत्तम होतं, धर्मपरायण होता, अग्निहोत्री होता. पोटी त्याच्या संतती नव्हती. त्याची बायको, तिचं नाव सुशीला, पतिव्रता परम मंगळा, उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयाची. दोघीही जण सात्विक होते आणि सुशील होते. वसंत ऋतू उष्ण मास, गंगेस चलावे स्नानास. एक दिवस 60 वर्ष दोघांच्याही खरदेहाला झालेले, वैसा उभयतांची समान, 60ची झालेली से गणना. तव धर्मशर्मा बोले तिये लागुण, ऐकवचन भामिनीये. एक दिवस आपल्या पत्नीला हा धर्मशर्मा म्हणाला, ऐक, सध्या वसंत ऋतू आहे, उष्ण काळे, आपण गंगेला स्नानाला जाऊ. म्हणून दोघेही जण गंगेच्या स्नानाला आले. पाहोनी गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेचे आढळ. कोणी दुसरं नाहीये, गंगा वाहतीये, स्वच्छ आहे, आनंदी आनंद आहे. जळी रिघोनिया ते वेळ, स्नान करी तातडी स्नानासाठी उतरला. पण परी बुद्धी कर्मानुसार, बुद्धी कर्मानुसार हृदयी उदेला कामविकार. अचानक या विप्राच्या मनामध्ये कामविकाराने वेढा घेतला. आणि जसा कामविकार उद्भवला तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणाला, म्हणे नग्न जल क्रीडा करावी, रती सुखाची विश्रांती द्यावी. ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे. तिने बघितला, अहो हे योग्य नाही आहे. आपण कुठे आहोत, काय आहोत? माध्यान्ह पातला भास्करा, वरी गंगा तीर पवित्र. गंगेच्या पात्रामध्ये आपण स्नान करतोय, दुपारची वेळ आहे, त्यावरही वय नसे आपुले. आपलं वय पण हे करण्याचं नाही आहे. पण मंडळी, खूप वेळा तिने सांगितलं, ती सांगतीये, स्वगृही चला निधी, मग सारावी हे विधी. एरू म्हणे हे तो न घडे कधी, नाही अवघी कामा ते. मनामधला काम इतका त्याच्या तप्त झालेला होता की शेवटी नाविलाज झाला. आणि मग ही पतिव्रता होती, जे काही आपल्या पतीने मागणी केली, तिने भगवंताचं स्मरण केलं. मग सरिते झाले रती, शांत केले ते वेळी सती. धन्य ते पतिव्रता असती, वचन न मोडी भ्रताराचे. पण योग असा आला की चमत्कार झाला अद्भुत, पोटी धरती झाली गर्भाते. अचानक नवमास भरताची ती येते, झाली प्रसूत कामिनी. तिथे दिलेल्या रतीने तिला गर्भधारणा झाली आणि पुढे तिला 2 मुलं झाले. शारदा आणि शांती असं त्या 2 मुलांचे नावं ठेवले. पुत्र उभयता दोघेजण, दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण. 5 वर्षे झाली या पूर्ण, पुढे कथानक अवधारा. 5 वर्षाची मुलं झाले. पण मंडळी, गंगा जळी जलक्रीडा केली, ते नग्न आणि रती संपादिली. आपल्याला माहिती आहे की घरात सुद्धा स्नान करताना कधीही पूर्ण वस्त्रहीन होऊन स्नान करू नये, नग्नपणे स्नान करू नये.
कारण आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल की त्या ठिकाणी अनेक देवता असतात. आपण जर गरम पाणी घेत असू तर तिथे अग्निदेव असतो, वरुण देव असतो आणि या देवांच्या समोर आणि मंडळी तेच झालं. यांना तो शाप भोवला. गंगेच्या पाण्यामध्ये असताना रतीकडे रडा केली. त्याचा परिणाम उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळ तप्तते देहाते चैन पडे ना तयाते न सुचे अन्न उदक काही. दोघांच्या देहाला लाही 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 व्हायला लागली. इतकी आग व्हायची की त्या आगीला शांत करण्यासाठी सगळे उपाय केले पण काही उपयोग झाला नाही. शोक करीती माता पिता. आता वृद्धापणी आपल्याला हे काय भोगावं लागतंय. दोघांनाही वाईट वाटतंय. राजापर्यंत ही बातमी गेली. राजालाही वाईट वाटते. आपल्या देशामध्ये एकही असा वैद्य नाही की जो या मुलांना बरं करू शकेल. खूप प्रयत्न केला. अनेक औषधं, तोडगे, नामस्मरण काय नाही सगळं केलं पण उपयोग होईना. मुलांची शरीराची लाही लाही काही थांबे ना. मंडळी, एक दिवस योग असा नृपधार्मिक पाही देखोनी आश्चर्य करीत हृदय म्हणे माझिया राष्ट्रीय ऐसा नाही धन्वंतरी आगळा. राजा विचार करायला लागला, एकही वैद्य आपल्या नगरात नाही. योग असा की तव एक अपूर्व वर्तले गाल वरुषी येता देखिले राये नियासनी बैसविले पूजन केले यथाविधी. राजाच्या घरी गालव नावाचे ऋषी आले. त्यांना राजांनी घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळेला एक उपाय गालव ऋषींनी सांगितला. ते म्हणाले, असेल जरी कोणी पतिव्रता तियेचा हस्त उदक सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बालका ते. या बाळांच्या शरीराची लाही लाही कमी करायची असेल, दाह कमी करायचा असेल तर कोणी पतिव्रता असेल तर तिच्या हाताने पाणी यांच्या अंगावर शिंपडावं. मंडळी, सगळीकडे दवंडी पिटवल्या गेली पण नगरी प्रकटिती झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता धर्मसत्य. राजभार्ये सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया. या मुलाच्या अंगावर पाणी टाकायला राणी पण नाही, कोणीच नाही आलं. मनामध्ये प्रत्येकाचा विचार होता. पाणी टाकलं आणि समजा नाही बाळाचं आग शांत झाली तर मग आणखीन 4 लोकांमध्ये आपलं नाव वाईट होण्यापेक्षा जाणंच नको. मग मात्र त्याला आणखीन चिंता लागली. तो योग एक दिवस जातीची ते भिल्लीनी एक रस्त्याने एक निषादी त्या समयास आली तेथे अवचित मस्तके काष्ठभारा घेऊन एक भिल्लीण डोक्यावरती सरपण घेऊन चालली होती. काष्ठ म्हणजे काड्या घेऊन चालली होती. तिने पाहिले काय चाललंय काय नाही, चर्चा ऐकली, गर्दी दिसली आणि जाऊन तिने विचारलं. जेव्हा तिला कळालं की या मुलांच्या अंगावरती पतिव्रतेने पाणी टाकायचंय, तिने बघितलं हे पतिव्रता पण काय असतं. तिला ते सुद्धा माहिती नव्हतं. मंडळी, आपण मागच्या अध्यायामध्ये ऐकलंय बघा एकदा की कोणती गोष्ट माहिती असली तरच फळ मिळतं असं नाही, तुमची कृती पूर्ण झाली पाहिजे. त्यावेळेला तिने पाहिलं, ऐकत ऐसिया वचनाते ए रे पतिव्रत धर्माते ते ठाऊक नसेची ती येते कैसाचार ते हिन कळे. पण तिने हातामध्ये पाणी घेतलं आणि देवाला प्रार्थना केली. बाकीच्यांनी पाहिलं, बाई तुला माहिती आहे ना. तिने बघितलं, अरे हो म्हणे उदक आण लवलाही मी तव पतिव्रता धर्म नेने काही मला काही माहिती नाही पण करता सर्व शेषशाही पाहे नवलाई नृपश्रेष्ठा. राजा बघ म्हणून तिने पाणी शिंपडलं मुलांच्या अंगावर. मंडळी, काय हो, मुलांचा देह दाह करणारा पण एका क्षणामध्ये तो दाह थांबला. म्हणून सगळ्या धर्मा माझी धर्म स्त्रिये ते भ्रातार सेवेचा नेम. तिने पाहिलं मला काय असतो पतिव्रता धर्म माहिती नाही पण पतीची सेवा हे तिचं व्रत होतं. पतीचं वाक्य मान्य करणं हे तिचं व्रत होतं. मंडळी, काळानुरूप काही गोष्टी शक्य अशक्य जरी असल्या, तंतोतंत अशा जमत नसल्या तरी सुद्धा असा मनात प्रश्न नाही आणायचा की मग आता काय शक्य आहे का, ते काही खरंच होतं का, आणि तेव्हा लोक सांगत होते, तेव्हा लोकांना कामं नव्हते, असे वाक्प्रचार अजिबात करून आपल्या धर्माची, आपल्या सनातन वैदिक प्राचीन धर्मामध्ये जे जे तत्व आहे या तत्वांची कृपया निंदा आपल्या हातून होऊ नये. एवढीच महत्त्वाची गोष्ट केली जरी तरी सुद्धा आशीर्वाद आहेच हे लक्षात ठेवा. आणि आपल्या हाताने जर खरंच काही का होईना, पूर्वी इतकी जरी नाही, जी काही सांगितली ती त्याप्रमाणे पती सेवा करून आपला उद्धार करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.